चला की मंडळी, घरच्या साहित्यात अशी खमंग तुम्हाला बर्फी करायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता बर्फी तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 2 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घ्यायचं आणि 1 वाटी तूप घालून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्यात आपण बर्फी करणार आहोत ना, त्या कढईमध्येच हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करायचं. आता यामध्ये ना 1 चमचा वेलची पूड घालायची. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आता मिक्स केल्यानंतर ना एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे बर्फी सेट करण्यासाठी. गॅस चालू करायचा, यावरती कढई ठेवायची. सुरुवातीला 3 ते 4 मिनटं आपल्याला गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी गुठळ्या होत नाहीत. जसं मिश्रण आपलं घट्ट होईल ना, यातील गुठळ्या पूर्णपणे विरघळून जातात. बघा या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झाले का आपण चेक करूया. अशा पद्धतीने जर गोळी तयार होत असेल तर आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे. तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि यावरती ना आपण जे पिस्त्याचे कापून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आणखीन 10 मिनटं हे बर्फीचं पीठ ना सेट करायला ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपल्याला या बर्फीचे काप करून घ्यायचे आहेत. छान खमंग अशी ही बर्फी बनवून तयार. रेसिपी नक्की ट्राय करा.